श्रीगोंद्यामध्ये संत शेख महम्मद महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। तालुक्यासह शहराचं ग्रामदैवत असलेल्या संत शेख महम्मद महाराज यांच्या 327व्या संजीवनी समाधी सोहळा आणि यात्रा महोत्सवानिमित्त शहरामध्ये सध्या भक्तिमय वातावरण दिसून येत आहे। या निमित्तानं भव्य तुकाराम गाथा, योग संग्राम ग्रंथ पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावानं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संत शेख महम्मद महाराज मंदिर परिसरात गाथा पारायण, कीर्तन, नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे। या कार्यक्रमात हरिभक्तपरायण भूषण महाराज महापुरुष यांनी कीर्तनरूपी सेवा देत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केलं। त्यांच्या प्रभावी वाणीमुळे परिसरात भक्तिरसाची अनुभूती निर्माण झाली। कीर्तनादरम्यान महाराजांनी संत शेख महम्मद महाराज हे जागृत देवस्थान असल्याचं सांगत त्यांच्या अनेक चमत्कारिक अनुभवांची उदाहरणं भाविकांसमोर मांडली आहे। संतांनी घालून दिलेला अहिंसेचा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारणं हीच खरी श्रद्धा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच संतांवर दृढ विश्वास ठेवणाऱ्या भक्तांना त्यांच्या कृपेचा अनुभव निश्चित मिळतो असंही सांगितलं। शेख महम्मद विंद त्याचे हृदयी गोपाळ, आपल्या तालुक्याचं, आपल्या शहराचं, आपल्या जिल्ह्याचं वैभव असणाऱ्या ज्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य जे आपल्या घडून आणलं असे श्रीगोंद्याचं ग्रामदैवत श्री संत शेख महम्मद महाराज यांचा हा 327वा संजीवन समाधी सोहळा आणि यात्रा उत्सव त्याच्या निमित्ताने आज भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा या नाम सप्त्याला आजपासून सुरुवात झाली। आज पहिला दिवस आहे आणि त्या सोहळ्याला सुरुवात होऊन पहिल्या दिवशी लोकांनी आपल्या आवडीप्रमाणे आनंदाप्रमाणे त्याचा लाभ घेतला। असा हा नामसप्ताह गाथा पारायण कीर्तन महोत्सव महम्मद महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी पार पडत असतो। सप्ताहाचं हे 36वं वर्ष आहे आणि हे 36 वर्ष फार महत्त्वाचे। तसं पाहायला गेलं तर आपल्या संसारामध्ये 36 आकड्याला फार किंमत नाही, 36ला वाईट मानलं जातं, पण वारकरी संप्रदाय असा आहे ज्याला वाईट म्हटलं जातं त्यालाच वारकरी संप्रदायात चांगलं केलं जातं। मग असा हा 36 वर्ष म्हणजे 3 तप पूर्ण झाले, 12 वर्षाचे एक तप असतं, असे 3 तप या वर्षी पूर्ण झाले। असा हा भव्य दिव्य अखंड सप्ताह सुरू झाला आणि का सप्ताह 36 वर्षापर्यंत गेला त्याचं एकमेव कारण आहे श्री संत शेख महम्मद महाराजांचं असणारं आज जे स्थान आहे ते आजही जागृत स्थान आहे। अनेक अनुभव आहेत, आमच्या घरात घडलेला अनुभव मी सांगतो। आमची एक आत्या होती, त्या आत्याला लहान असताना इथं रोज दर्शनाला यायची महाराज आणि दर्शनाला आले की जायचं, दर्शन घेऊन जायचं। तर एक दिवशी दर्शनाला आत्या आत गेली प्रदक्षिणा घालताना पाठीमागची जी शिळा आहे त्या शिळेवरती महम्मद महाराज पद्मासन घालून बसलेली होती आणि ती पळत गेली, घाबरत गेली। तात्याने विचारलं मला, त्या तात्या महाराज तिथे एक व्यक्ती बसलेली होती। तात्याने सांगितलं अरे ते तर महम्मद महाराज होते। म्हणजे आजही आपल्याला ते भेटतात, आजही आपल्याला ते उपदेश करतात, दर्शन देतात, पण तशी श्रद्धा ठेवावी लागेल, तसा भाव ठेवावा लागेल आणि नुसतं श्रद्धा भाव ठेवून उपयोग नाही, तर त्या मार्गाने आपल्याला चालावं लागेल। त्यांनी दिलेली जी अहिंसेचा मार्ग आहे, त्यांनी दिलेला जो प्रेमाचा मार्ग आहे, त्या प्रेमाच्या मार्गाने अहिंसाच्या मार्गाने जाऊन आपल्याला ती भक्ती करावी लागेल। तशी भक्ती केली तर आजही महाराज आपल्याला दर्शन देतील आणि त्यांनी दर्शन द्यावं म्हणून तर हे सगळा खटाटोप चाललेला आहे। म्हणून महाराजांनी आम्हाला दर्शन द्यावं, कृपा करावी अशी त्यांना विनंती करायची आणि ते विनंती करण्याकरता हा उत्सव आपण करतो आहे। यात्रा उत्सव गौणी पण महाराजांचा समाधी सोहळा मुख्य आहे, तो समाधी सोहळा आपल्याकडून घडावा आणि त्यांनी आपल्या कृपा करावी हीच महाराजांची प्रार्थना। रामकृष्ण राम। संत शेख महम्मद महाराजांच्या दर्शनासाठी आणि नामसप्ताहात सहभागी होण्यासाठी तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहत असून श्रीगोंदा नगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे। आगामी काळातही विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन पारायणाच्या माध्यमातून हा सोहळा उत्साहात साजरा होणार आहे। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।